घाम गाळून पैसा मिळवण्यापेक्षा झटपट पैसा कसा मिळेल याचं अनेकांना आकर्षण असतं आणि असेच लोक दाम दुप्पट पैसे करून देतो या आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांना बळी पडतात। या कंपन्यांची यादी मोठी आहे, ज्यामध्ये स्पीक एशिया असेल, पर्ल असेल किंवा अशी अनेक कंपन्यांची नावं आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे। या कंपन्यांच्या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडली, ते नाव आहे मैत्रेय ग्रुपचं। घाम गाळून पैसे कमवण्यापेक्षा पैसे कमवण्याचा शॉर्टकट लोकांना हवा असतो। शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्यासाठी काही जण आपल्या आयुष्याची कमाई पणाला लावायला तयार असतात। नेमकी हीच कमजोर नस पकडून इन्व्हेस्टमेंट कंपन्यांनी राज्यात फसवणुकीचा बाजार मांडलाय। केबीसी, पर्ल, साई प्रसाद, कल्पवृक्ष अशा अनेक कंपन्यांच्या यादीत आणखी एक कंपनी सामील झाली आहे। मैत्रेय इन्व्हेस्टमेंट नावाच्या कंपनीनं दाम दुप्पट परताव्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। मैत्रीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांच्या उड्या पडू लागल्या आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। प्रॉपर्टीत गुंतवणूक करा आणि दाम दुप्पट परतावा घ्या अशी जाहिरात सुरू केली। काही लोकांना त्यांना परतावाही द्यायला सुरुवात केली। मैत्रेय कंपनी घसघशीत व्याजासह पैसे परत देते म्हटल्यावर गुंतवणूक करणाऱ्यांच्या मैत्रेयच्या शाखांमध्ये रांगा लागल्या। सूरज साहब आने वाले थे। सूरज साहब कब? उनका तो 12 बजे का अपॉइंटमेंट है। ओके, 12 बजे ठीक है। Yes. तो जैसे सूरज साहब आए सर डिस्कशन हमारी रहेगी, सारी चीजें रियल लगे, करेक्ट? श्योर सर। यू आर रेडी? यस। ठीक है, जल्दी आइए। बहुत सारे लोग मीटिंग के लिए तैयार है हमारे साथ, और जैसे ही आता है हम लोग रिवील करते हैं सारे उसके सामने। ओके, ठीक है, आइए आइए। हाय, हेलो। राहुल। हाय। हमने सुना आपकी कंपनी 6 महीने में पैसे डबल करके देती है। जी, आपने बहुत अच्छा सुना है। हमारी कंपनी पैसे 6 महीने में डबल करती है। सर, आप मुझे बताएंगे कि आपकी कंपनी ऐसा कौन सा बिजनेस करती है जिससे पैसे 6 महीने में डबल हो जाएं? आप लोगों को पता चलना चाहिए, ये आप लोगों का अधिकार है कि पैसे किस तरह से हमारे डबल होने वाले हैं। 7,000 रुपये डाले थे, फिक्स में डाले थे 7,000 रुपये, तो 14,000 रुपये होंगे बोले उनके। 2 बाउंड बनाए थे, एक 21,000 रुपये का बाउंड बनाया वाला है, वो 42,000 रुपये होंगे बोले थे। 8 तारीख दिवाली उसके ऊपर, वहाँ जाके हमने देखे तो सब वहाँ पे कोई फ़ोन भी नहीं उठा रहा है, और वो कोई वहाँ पे देखने वाला नहीं है कोई भी। हळूहळू कंपनीचा पसारा वाढू लागला। कंपनीनं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा शहरात त्यांच्या शाखा सुरू केल्या। राज्यात जवळपास 107 ठिकाणी मैत्रेयची ऑफिसेस सुरू झाली। ऑफिसचा कॉर्पोरेट लुक आणि झगमगाट पाहून लोक त्यांच्या आयुष्याची कमाई स्वतःहून मैत्रेयच्या झोळीत टाकू लागले। ऑफिसमध्ये गर्दी होऊ लागली। नंतर तर या लोकांनी अगदी सामान्य लोकांसाठीही योजना सुरू केली। अगदी साधा टेलरही लखपती होण्याची स्वप्न पाहू लागला। लोकांना मिळालेले चेक्स बँकांमध्ये बाउन्स झाले आणि गुंतवणूकदारांच्या तोंडाचं पाणी पळालं। भ्रमाचा हा भोपळा फुटायला फार वेळ लागला नाही। हळूहळू लोकांना पैसे परत मिळेनासे झाले। व्याज तर नाहीच नाही, मुद्दलही मिळेनासी झाली। लोकांना वायदे मिळू लागले, पोस्ट डेटेड चेक मिळू लागले। मैत्री या कंपनीत काय नाही, आमच्या म्हणजे पुतणीनं 2200 रुपये 3 हप्ते भरले होते। ते म्हणले होते की आम्ही तुम्हाला 2200 3 हप्ते भरल्यानंतर आम्ही तुम्हाला 12,000 चेक देऊ देता। 12,000 रुपये चेक देऊ म्हणजे 12,000 चेक बी नाही गेला, काय नाही, म्हणजे पहिल्या महिन्याच्या 20 तारखेला भरलो चेक नाही। चेक बाउन्स झाल्यानं पैसे मिळवण्यासाठी लोकांची ऑफिसमध्ये गर्दी वाढू लागली। शेवटी कंपनीच्या लोकांनी हळूच गाशा गुंडाळून पोबारा केला। लोकांना कुलूप लागलेली ऑफिसेस पाहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता। डेटला काही लोकांचे चेक दिले त्यांनी, तर ते चेक बाउन्स झालेले आहेत आणि बाकी अजून माझ्याकडे मुद्दल 3 ते 4 लाख रुपये अजून त्यांच्याकडून येणार आहे, परंतु 10-15 दिवसापासून हा ऑफिस बंद आहे। नाशिकमधील काही गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली।
नाशिक पोलीस ठाण्यात मैत्रीय ग्रुपच्या वर्षा सतपाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी विरारमधून वर्षा सतपाळकरला अटक केली। वर्षाला नाशिकला आणल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टानं तिला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोर्टाच्या आवारात वर्षा सतपाळकरच्या समर्थकांनी बराच राडा केला। मैत्रीच्या निमित्तानं आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून शेकडो लोक भूलथापांना बळी पडल्याचा पुन्हा अधोरेखित झालाय। किरण कोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक। आम्ही या सगळ्या घटना तुम्हाला यासाठी दाखवतोय कारण तुमच्या भोवती देखील कदाचित असेच गुन्हेगार वावरत असतील। त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि सुरक्षित राहा। पाहत राहा जय महाराष्ट्र।